हाय वेलकम बॅक टू माय चॅनल। इथे सकाळ सकाळ मी ते पालक साफ करत होती, कारण की पिल्लूला पालक टाकून अंडा करी करायची होती। पुढे रेसिपी तुमच्याजवळ शेअर करेलच। सो काही ना काहीतरी म्हणजे किचनमध्ये जेव्हा काम करत असते तेव्हा तिला काही नको असतं। जेव्हा मी बसून काम करते तिच्यासमोर ती खेळत होती, तर तेव्हा तिला काही ना काहीतरी हवे, तिला खाऊ हवे होता, तो दिला आणि पटकन आहे ते पालक साफ करायला बसली। पालक, मेथी, कोथिंबीर ह्या भाज्या ज्या पालेभाज्या असतात ना, त्या मला साफ करायला इतका कंटाळा येतो ना, खूप कंटाळा येतो, कारण का त्याला खूप टाईम लागतो। ते साफ करून झालं त्याच्यानंतर मग पालकला थोडंसं स्टीम द्यायचं होतं, प्युरी करायची होती, त्याच्यामुळे त्याला गरम पाण्यात थोडंसं बॉईल व्हायला ठेवून दिलं। हार्डली थोडा वेळच त्याला मी गरम करून घेते, नंतर मग त्याला थंड पाण्यात शिफ्ट करून घेते, कारण का जो हिरवा कलर आहे ना तो राहतो। जर तुम्ही पालक बॉईल करून थंड पाण्यात टाकला ना की जो ग्रीन कलर आहे ना तो उडत नाही जास्त। आता इथे मी पिल्लूची अंडा करी करायला घेते। अंडा इथे बॉईल करून घेतलं, वाटण आहे ते माझ्याकडे रेडी असते, 4-5 दिवसाचं मी वाटण एकत्र करून ठेवते, ते ॲड केलं तेलामध्ये, थोडासा टोमॅटो ॲड केला आणि ते सगळं मिक्स केलं। लसूण, अद्रक लसूणची पेस्ट ऑलरेडी वाटणमध्ये आहे, त्याच्यामुळे मी असं काही स्पेशली ॲड केलं नाही। आणि घरचे आपले जे बेसिक मसाले आहेत ते ॲड केले, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि थोडासा शाही पनीर मसाला होता माझ्याकडे, तो ॲड केला, कारण का चिकन मसाला नव्हता। चिकन मसाला असला ना की मी अंडा करी करते तेव्हा चिकन मसाला टाकते, काहीतरी थोडीशी वेगळी टेस्ट येते, त्याच्यामुळे मग टाकते, कारण का पिल्लूला ना टेस्टमध्ये व्हरायटी लागतात। सो त्याच्यामुळे मग मी असं काही ना काहीतरी कुठले मसाले ॲड करते। ते सगळे मसाले आपल्या वाटणामध्ये तेलामध्ये चांगले मुरवून द्यायचे। त्याच्यानंतर जी प्युरी केलेली ना ती 2 स्पून ॲड केली त्याच्यामध्ये। सो त्याला पण नीट अगदी मिक्स करून घेतलं। जोपर्यंत पाणी सुटत नाही, त्याचं पाणी निघून जात नाही आणि तेल सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला ती प्युरी आहे ती शिजवून घ्यायची। इथे मी अशी प्युरी आहे ती स्टोअर करून ठेवते फ्रीझरमध्ये, हार्डली 3 दिवसामध्ये ती संपवून टाकते मी। आणि आता इथे आहे ना ती प्युरी होईपर्यंत म्हटलं शेंगदाणे आहेत ते भाजून घेते, कारण का गुरुवार येईल, गुरुवारी माझा उपास असतो आणि मला संध्याकाळी म्हणजे संध्याकाळला मला भरलेली मिरची करायची होती, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट लागणार होतं आणि ते संपलेलं। सो टाईम होता ती प्युरी शिजेपर्यंत, म्हटलं तोपर्यंत शेंगदाणे पण भाजून होतील आणि दोन्ही काम एकदम होऊन जातील। पिल्लू होती ते बाहेर, तिला TV लावून दिलेला, सो ती बघत होती आणि म्हटलं तोपर्यंत पटकन करून घेते। ग्रेव्ही आहे ती प्रॉपर शिजल्यानंतर मी पाणी ॲड केलं, थोडंसं मीठ ॲड केलं आणि जे अंडं बॉईल केलेले होते ते ॲड करून घेतले। शेंगदाणे पण शिजून झालेले माझे। वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्ही रेसिपी बघितली एगची, ती आता होते अजून। माझं जेवण जस्ट झालं आहे, आता ऑलमोस्ट 12:15 झाले। मी 12पर्यंत जेवून घेते नेहमीच, कारण का जेवण सकाळी लवकर होतं। आता इथे पिल्लूसोबत बसले ड्रॉइंग काढून। किचनमध्ये भांडी पडलेत, पण तिचं असं असतं ना, काय ते तुटलं आहे। आता हा ब्रश तिला काढायचा, त्याच्यामुळे एवढी तिने हे केली, तिला ते दिसला नाही। तिला असं आहे की तुला पण सेम आणि मला पण सेम, वेगळा चालतच नाही ब्रश असेल तर। सो आता इथे मी तिच्यासोबत टाईमपास करते। अंडा करी ऑलमोस्ट झाले, तुम्हाला दाखवते कशी झाले। पालक खात नाही ना म्हणून, म्हणजे खाते ती, आणि सध्या काल तिने खूप तांडव केला त्या अंड्यावरून, म्हणून मग म्हटलं आज 2 टाईमचा अंडा करूनच ठेवला आताच। संध्याकाळी नाही होत, खूप हट्टी करते ती, दोघांसोबत एकत्र खेळायचं असतं तिला। सो आता हा घेतलाय ना मम्मीने, सो आता तिच्यासोबत थोडा टाईमपास करेल, तिला झोपवेल आणि उठली की तिला खायला देईल, कारण का लसूण चिवडा खाल्लाय आणि त्याच्यामुळे तिचं पाण्याने पोट अर्ध भरून जातं, मग ती काय खाणार नाही प्रॉपर। सो आता तिला उठली ना कीच भरवेल। सो चला, असा काहीतरी आजचा दिवस अर्धा गेलाय। आता ही झोपली की मला भांडी वगैरे धुवायच्यात, किचनचा तसाच पडलाय, पाणी नसलं ना की वैताग येतो मला सगळं ते हे करायला। चला, ती समोरला जस्ट झोपवली म्हणजे ती कधीच झोपली। सो थोडासा व्हिडिओ मला एडिट करायचा होता, कारण का मला तो आत्ता पोस्ट करायचा म्हणजे मला सगळं आवडायचं आहे आणि थोडंफार राहिलं एडिटिंगचं काम, ते करेल आणि थंबनेल वगैरे बनवायचं ते करून मग मला पोस्ट करायचं आहे। सो आता हे सगळं मला आवरून घ्यायचं आहे, लादी पुसायचे, भांडी पण आवरून घ्यायचे, तेवढी सगळी भांडी पडले आहेत। आणि पिल्लूची जी अंडा करी आहे ना ती अशी काहीतरी झाली, तो ग्रीन कलर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती ग्रेव्हीचा कलर ना असं दिसतोय। सो हे असं मस्त झालं, तर ती उठली की तिला भरवेल। सो आता पहिली भांडी वगैरे सगळी क्लीन करते, ती उठायच्या आधी, आणि पाणी पण। सो चला पटकन क्लीन वगैरे करून घेते, आणि हे पालकचं पाणी आहे ते झाडांना टाकते पहिलं। चलो,
पिल्लूचा सगळा पसारा आवरून घेतला, कारण कधी मला माहिती आहे ती उठली की परत पसारा करणार, पण ती जेव्हा झोपते ना तेव्हा परत एकदा घर मी नीट ऑर्गनाईज करून ठेवते, परत पसारा काढेल, परत भरून ठेवते, हे चालूच असतं, कारण का कधी कोण येईल काय माहिती नाही. त्याच्यामुळे घर अगदी नीटनेटकंच असलंच पाहिजे असं माझं आहे. आणि मग ती पसारा करूनच टाकते कितीही तुम्ही म्हणा. आता तुम्ही बघा वॉटर कलरचे जे कलर्स असतात ना ते पण तिने खाली सांडून दिलेत. आज मॅट घातली नव्हती त्याच्यामुळे ते खाली पडले. कचरा पण खूप सारा करून ठेवलेला. जी शेव खाते ना ती शेवमधलं लसूण किंवा काय ते असंच टाकून देते. ते सगळं आवरून घेतलं आणि मग बाकीचं आहे ते काम करायला लागली. जसे की लादी मला पुसायची होती ते पुसून घेतलं आणि मग थोडा वेळ बसून घेतलं मी. तर मगासपासून मी काही शूट केलं नाही. आता ऑलमोस्ट 4:30 झालेत. चहा वगैरे पिऊन झाला. डोअरमॅट होता तर धुवायच्या होत्या, 2 बाकी होत्या, सो त्या धुतल्या. पिल्लू आहे इथे बसली आहे जेली खात आणि तिच्या पाठी एवढा वैताग येतो ना ते कलर्स काढलेले, ते कलर्सचं पाणी सगळं सांडून ठेवलं, त्याच्यातच अर्धा वेळ जातो. नुसता तिच्या गोष्टी आवरण्यामध्येच वेळ जातो खूप. आणि आता बसली आहे जेली खात. आणि डोळ्यात अजून काही सुधारणा नाही, फक्त जराशी सूज कमी झालं. इथे लागलेलं तिला. कुठे लागलं तुला? लागलं कुठे? दाखव तुला. कुठे लागलंय? दाखव तुला लागलं कुठे. समायला तुला लागलं कुठे? दाखव. तुला लागलं कुठे? तुझं नाव सांग. मग नाव सांग. नाव सांग. नाव सांग लवकर. नाव सांग. नाव सांग तुझं. नाव काय तुझं? नाव सांग. समायरा नाटक करते. बॅड गर्ल आहे ही, बॅड गर्ल आहे समायरा, बॅड गर्ल आहे. चला आता जे काय होईल ते शेअर करेल. दीपकला करणार आहे मसूर भात. पिल्लूचं तर ऑलमोस्ट सगळं रेडी आहे आणि भरलेली मिरची करायची. सो शेंगदाणे भाजून ठेवल्यात, आता ते मिक्सरला लावायचे आहेत. मिक्सरला लावायचे आणि ह्या मुलीला बोलते कधीपासून चल शू करायला नाही येत, कारण का बाथरूममध्ये गार लागतं तिला. लादी गार प्लस पाणी गार, मोर रट्टे. सगळं गारगार लागतं ना, कारण का बाथरूम आणि टॉयलेटची लादी वेगळी असते, ती थंडच राहते. सो चला आता कचरा वगैरे काढते नॉर्मल, बाकीचं आवरते आणि पिल्लूसोबत टाईमपास होता. बघू पुढे काय काय होतंय. थोड्या वेळाने मग मी म्हटलं की आपले फेसवरचे जे हेअर्स आहेत ते शेअर करून घेते, म्हणजे क्लीन करून घेते, कारण का ते ऑलरेडी करते. आणि जर तुम्ही एकदा करायला लागलात ना की ते करावं लागतं, म्हणजे ती सवयच होऊन जाते आणि चेहरा पण मस्त क्लीन वाटतो. जर तुमच्या तोंडावरती केस असतील ना तर तुम्ही कधीतरी ट्राय करा. आयब्रो पण मी ह्याच्यानेच करते. ते झाल्यानंतर मी म्हटलं फेस पॅक आणि थोडासा स्क्रब करेल, पण पिल्लूचं म्हणणं होतं की चल बाल्कनीत. सो तिला बाल्कनीमध्ये घेऊन आली. तिला फ्रीजमध्ये लॉलीपॉप दिसला, सो तो तिने घेतला आणि मस्तपैकी अशी झाडं वगैरे झालेली आणि इतकी धूळ ओढते ना खूप. हे गोकर्णाचं झाड आहे. तुम्हाला लास्ट टाईम मी जी बी टाकलेली ना ते गोकर्णाचं आहे. अगदी 4-5 दिवसांमध्ये त्याला छोटंसं मूळ पण आलं, म्हणजे छोटंसं रोप आलं आहे. आता बघूया ते कधी ग्रो करते. मला ते हवे होते किती टायमापासून. आता इथे मी जेवणाची तयारी करायला घेतली. दीपकला इथे मसूरची खिचडी करते, अगदी बेसिक. फक्त जेव्हा आपण मसूरची खिचडी करतो ना त्याच्यामध्ये आपण जो बासमती राईस वापरतो ना, म्हणजे पुलावला बिर्याणीला, तो वापरायचा आणि थोडासा मसूर, थोडेसे खडे मसाले, घरचे मसाले, कांदा टोमॅटो आहे तो थोडासा उभा कापून टाकायचा, अद्रक लसूणची पेस्ट आणि तूप, या गोष्टी ॲड करायचा. तुम्ही जर नॉर्मल खिचडी करत असाल ना तुम्ही कधीतरी ही अख्खा मसूरची खिचडी करून बघा, इतकी मस्त आणि टेम्पटिंग होते ना. त्याच्यानंतर तिला ज्यूस हवे होतं, सो ऑरेंज आमच्याकडे असतातच असतात, सो तिला ऑरेंज ज्यूस करून दिलं. फळांमध्ये तिला आहे ना केळं आणि ऑरेंज हे खूप आवडतं. केळं असं एवढं नाही आवडत, पण ऑरेंज तिला खूप आवडतं. सो तिला ऑरेंज ज्यूस करून दिला आणि मग तिने थोडासा अर्धा ग्लासभर पिला. ते असं अख्खा खातात ना फ्रूट तसं नाही खात, तिला ऑरेंजचा ज्यूसच लागतो. जर तुम्ही मोसंबी वगैरे दिला ना की मोसंबीचा एवढा नाही खात, पण ऑरेंज ज्यूस चांगला पिते. इवन स्ट्रॉबेरी पण पिते, द्राक्ष पण. मध्ये ती काही खात नव्हती ना तेव्हा मी मिक्स फ्रूटचा ज्यूस तिला करून द्यायची आणि आवडीने पियायची. जर कलर असा फ्रूटचा वेगळा दिसला ना किंवा शेकचा की ते अगदी आरामात आवडीने पिते. म्हणजे मुलांचे ना खूप सारे नखरे असतात. पिल्लूचे खाण्यामध्ये ना खूप नखरे, तिला व्हरायटी लागते. तेच जर तिला दिला ना तर ती नाही खात. नंतर पिल्लूचे फ्रेंड आले, सो खेळत होते आणि ही दोघं एकदम आली ना की त्या दोघांची भांडणं होतात. पिल्लूला तर काय समजतच नाही, ती असते त्यांच्या पाठी उड्या मारत काय ना काय करत. आता ती तिथे तेच करते. तिला मध्ये आम्ही
गुड्डीकडे गेलेलो तेव्हा तिला 6 ये वगैरे असं काय काय प्रथमेशनी शिकवलेलं त्याचं तेच चालू असतं बॅट बॉल खेळताना. आणि आता इथे मी उद्या टिफिनसाठी कोबीची भाजी आहे ती कट करून ठेवते. पिल्लू खेळून एवढी दमली नाही की मॅटवरती ती झोपूनच गेली. झोपून काहीतरी तिचं खेळत होती. दीपक आलेला, सो तो फ्रेश होत होता. तोपर्यंत म्हटलं कोबी वगैरे कट करून घेते. आणि पिल्लूचं आणि त्याचं लोणं चालू होतं, म्हणजे पिल्लूचं लोणं चालू होतं. मग दीपकने पण थोडीशी कंबर टेकवली, कारण का तो आल्या ना कधीच असा कंबर नाही झोपत नाही, लगेच पिल्लूसोबत खेळायला लागतो. मग त्याला म्हटलं जेवायला वाढते, चहा नको पिऊ. सो त्याला जेवायला वाढलं, कारण का जेवण ऑलरेडी रेडी होतं. सो मस्तपैकी मसूर भात मोकळा झालेला. थोडीशी काकडी कट केली, विचार केलेला मिरची करते स्टफिंगवाली, पण म्हटलं जाऊन दे, उद्या टिफिनला तुला देते. आता काकडी एकच उरली, ती खाऊन घ्या आता खिचडीसोबत, म्हणजे मला काय असं वेगळं करायला नको. सो पिल्लूचं पण जेवण झालं, दीपकचं पण जेवण झालं. पिल्लूला मी ऑलरेडी दुपारीच केलेलं, त्याच्यामुळे मला तिचं करायची जरूरत नव्हती. सो मिरची कशी करते मी, भरलेली शेंगदाणे घेतलेत आणि बेसन घेतले, तीळ घेतले आणि आपले जे घरचे बेसिक मसाले असतात ते सगळे जेवढे मसाले आहेत ना तेवढे ॲड केले. थोडासा लिंबू, मीठ आणि हे सगळ्यांना एकत्र करायचं. तुमच्याकडेच अद्रक लसूणची पेस्ट असेल ना ती पण तुम्ही ॲड करा. ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही आहे, पण माझ्या नंतर लक्षात आलं, त्याच्यामुळे मी नंतर ॲड केली आणि ते काही मी शूट केलं नाही. तुम्ही जर अशी मिरची केली ना मस्त तोंडी लावायला इतकी चांगली वाटते ना डाळ भातसोबत, किंवा तुम्ही अशी सुकी भाजी केली किंवा ग्रेव्हीवाली भाजी केली, खिचडी केली की त्याच्यासोबत ना मस्त लागते. असं स्टफ करून घ्यायचं आणि तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे आपण आळू वडी वगैरे कसं त्याला हे करतो तसं परतून घ्यायचं. आणि मी आता हे डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं आहे. सकाळी ते चपाती झाल्यानंतर दीपकला तव्यावरती शेलो फ्राय करून दिलं की टिफिनमध्ये त्याला होऊन जाईल. सो आता ते सगळं स्टफ वगैरे झालं. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट होतं काय केलेलं ते डब्यामध्ये भरायचं होतं. कधी ना दीपक मला बोलतो काय करते तू किचनमध्ये एवढा टाईम, किती लोकांचं जेवण बनवते, पण त्याला नाही माहिती की त्याच्या पाठचं काय आहे. कारण का किचनमध्ये एवढी छोटी कामं असतात ना की ती दिसत नाही कोणाला. जसं की आता हे कूट करून ठेवलेलं, पण ते बरणीमध्ये भरायचं राहिलेलं, सो ते भरून ठेवलं. भरायला टाईम नव्हता, कारण का पिल्लू सारखी मला ना, मी काम करत असते ना तेव्हा मला किचनमधून सारखी खेचून आणते बाहेर. म्हणजे माझा ड्रेस असो, टी शर्ट असो, काय असो ना, ते एवढ्या जोरात ती ओढते ना की जाम ताकद लावते ती या गोष्टीला. मग त्याच्यामुळे काय कामं असतात ती अर्धवट राहतात. आता मी तिथे भांडी घासत होते आणि ह्या दोघांचा डान्स चालू होता. कुठलं तरी गाणं लावलेलं त्या दोघांनी आणि मस्तपैकी डान्स करत होती. पिल्लू दीपकसोबत मस्तपैकी डान्स करते आणि यांना ती स्टेप पण फॉलो करते. जसे टी व्हीमध्ये दिसतात ना तसे स्टेप आहे ते फॉलो करते, तुम्हाला दिसतच असेल. आणि मस्तपैकी ती एन्जॉय पण करते, डान्स म्हणा किंवा असं कथ्थक, त्याच्यात ते एन्जॉय करते. आणि आता ते टी व्हीमध्ये बघून आहे ना तिचं तेच चालू आहे. पण मी आता तो व्हॉईस लावला असताना तर त्याच्यामध्ये हे आलं असतं. हां, तिला हे गाणं जाम आवडतं, घोडे जैसे ताल हाती जैसी पूछ, चाक धुमधुम जे गाणं आहे ना ते तिला खूप आवडतं. आणि तिचं ते लिरिक्स आहे ना ते पाठ पण झाले अगदी चांगल्या प्रकारे. कधीतरी तुम्हाला ऐकवेल ती कशा तोतल्या आवाजात गाणं बोलते ती. सो असा तिचा थोडासा टाईमपास झाला. मी माझं किचनमध्ये आवरत होती, कारण का 10:30ला पाणी जातं. त्याच्या आधी मला किचन आहे ना खूप आवरायचं असतं. मेन म्हणजे गॅस धुवायचा असतो. सो आता इथे आम्ही खेळण्यांचा पसारा आवरत होतो. कसं होतं ना की पिल्लूची जी खेळणी आहेत ना ती कशी पण टाकून देते आणि नीट ऑर्गनाईज करून ठेवले ना की ती बरोबर खेळते. म्हणजे जर बॉल एका बॅगमध्ये, कार एका बॅगमध्ये की ती बरोबर खेळते. आणि सध्या ना पिल्लूला मी हा आहे ना विंटरमध्ये लिप बाम यूज करते. अगदी लहानापासून मी हा यूज करते, मदर स्पर्शचा. अगदी चांगला आहे, तुम्ही पण यूज करू शकता तुमच्या बेबीला विंटरमध्ये. थोडेसे ओठ त्यांच्या इथे ड्राय पडतात, आपले पडतात तर त्यांचे का नाही पडतात. सो नंतर मी फिश टँकचा ड्रॉवर आहे तो क्लीन करतो, तर तिला हळदी कुंकाचा करंडा भेटला, सो तो घेतला आणि तिने बघा कपाळ पुरं लाल आणि पिवळं करून टाकलं. स्वतःला लावलं आणि मला पण लावलं. हे तिचं असंच असतं नेहमी, कुंकूने पुरं ती कपाळ भरून टाकते. आणि तिचं मंत्र पण चालू असतं, काही ना काहीतरी तिचं चालू असतं. तिच्याकडे मी फक्त तिला बोलली की इकडे बघ, तसं ती लगेच उठली आणि तिने माझ्या पण कपाळाला लावलं. सो असा गेला आमचा आजचा दिवस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.